कारण आपण पाहतोय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या रुपाली चाकणकर होत्या, आता माजी अध्यक्ष, त्यांनी राजीनामा हा पहिला सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र या सगळ्यामध्ये त्यांच्या आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा होण्याची चर्चा सध्या पाहायला मिळते. तो सुद्धा त्यांचा राजीनामा होऊ शकतो. आणि कसं आहे की निश्चितपणे राष्ट्रवादीवरती खूप मोठा दबाव आहे आणि ज्या पद्धतीने जे महिला वादग्रस्त त्या महिलेला पुन्हा कंटिन्यू करावं का, त्या महिलेला मिळालेलं पुन्हा जे एक्सटेन्शन होतं ते कशा पद्धतीने मिळालं हे राष्ट्रवादीच्या कोर टीमला माहिती आहे. त्यामुळे निश्चितपणे आता जर लगेच कारवाई केली तर दबावामुळे केली असं होऊ शकतं. त्यामुळे काही दिवस त्यांना थोडंसं त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं कृपाछत्र राहू शकतं. मात्र निश्चितपणे पुढील काही महिन्यामध्ये चाकणकर यांची पोहोचेल. एवढं मात्र नक्की की रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेची संधी मिळणार होती. मागच्या वेळी ज्यावेळी 12 सदस्य ज्यावेळी झाले त्यावेळी त्यांची संधी हुकली होती. त्यामुळेच त्यांना ती संधी हुकल्यामुळेच राष्ट्रवादीचे जे इथले नेते आहेत, म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, यांनी अजितदादांना कन्व्हिन्स करून त्यांना पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं केलं होतं. आता त्यांचा नंबर होता विधान परिषदेवर. मात्र त्या अगोदरच या बाबाचं जे कांड आहे त्यामध्ये त्या ट्रस्टवरती त्यांनी तपासात केलेलं जे काय असहकार्य, पोलिसांवरती वाढवलेला दबाव, यामुळे त्यांचं ते पद गेलंय. त्यांचं पद जाईल आणि मला वाटतं निश्चितपणे राष्ट्रवादीला हे जी काय पक्षांतर्गत जी काय साफसफाई करायची वेळ आहे ती मला वाटतं जवळ आलेली आहे. या सगळ्यामध्ये सर शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतोय सर, भाजप सध्या आक्रमक पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की आम्हीच इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे या अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या प्रकरणाची तपासणी जी ती करत होते का, आणि साधारणतः पाहायला गेलं तर माझ्याकडे सर्वाधिक पुरावे आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांसाठी हा धोक्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ पाहत आहेत का? निश्चितपणे एक गोष्ट आहे की हे जे SITची जी स्थापना झाली 18 मार्च 19 मार्चला, 17 मार्चला सकाळी पहाटे 2 वाजता या बाबाच्या विरोधात FIR झाला आणि बाबाला अरेस्ट करण्यात आले. आता हे निश्चितपणे ठामपणे आपण एवढ्यासाठी सांगू इच्छितो की जरी SIT 19 मार्चला स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी त्याच्या अगोदर 1 महिना हे संपूर्ण या प्रकरणाचा तपास चालू होता. याचं कारण एक वावी पोलीस स्टेशनला हा कॅप्टन अशोक खरात हा कंप्लेंट करतो. अशोक खरात हा कंप्लेंट करतो वावी पोलीस स्टेशनला. त्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला एक तरुणी कंप्लेंट करते की नीरज जाधवच्या विरोधात. ज्यावेळी हे 2 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी या सगळ्या प्रकरणाच्या खुलाशी जातात त्यावेळी एक गोष्ट लक्षात येते की ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे तो तर कल्प्रिट नाहीच आहे, कल्प्रिट कोण वेगळाच आहे. त्यावेळी लक्षात आलं की अशोक खरात हा, आणि त्यावेळी अहिल्यानगरचे SP असतील त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या कानावर ही गोष्ट घातली. सिरियस गंभीर प्रकार आहे. त्यानंतर सदानंद दाते यांनी ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आणि क्लोजली मॉनिटर, कारण त्याला एक लक्षात घ्या, त्या अशोक खरातला कसं ताब्यात घेतलाय. अशोक खरात हा येत नव्हता यांच्या हाताशी किंवा काय. त्यावेळी सांगण्यात आलं की तुमच्या घरामध्ये चोर घुसलाय, अशी आरोळी दिंडोरी आली. त्यानंतर चोर घुसला करून पोलीस घुसले आणि तो ज्यावेळी बाहेर आला त्यावेळी पोलिसांनी त्याला. त्यामुळे मला वाटतं की या प्रकरणाचं निश्चितपणे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते तंतोतंत खरं आहे. सर्वाधिक पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. याचं कारण एक आहे ते मुख्यमंत्री आहेत, याचं दुसरं कारण आहे ते गृहमंत्री आहेत, आणि तिसरं सर्वाधिक कारण आहे की त्या खरातच्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे जे विरोधक आहेत किंवा त्यांचे म्हणजे दुश्मनों की बारी तो हो गई, अभी दोस्तों की बारी आहे असं म्हणण्याचं जे काय आता सध्या सुरू आहे. म्हणजे साताऱ्याचं प्रकरण असू दे किंवा जे ते सगळेजण जे दिसत आहेत ते सगळे मित्रपक्षच आहेत ना त्यांचे, म्हणजे शिवसेना असेल. कळलं? हा इशाराच आहे का? हा निश्चितपणे हा इशाराच आहे. याचं कारण की सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. योग्य वेळी मी त्या कुंडल्या बाहेर काढेन आणि कुंडल्या बाहेर काढते वेळी मग त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की हे म्हणजे 2014 साली सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी हेच केलं होतं. सर्वांची फायली त्यांच्याकडे होत्या. आता तर ह्या बाबाच्या माध्यमातून कुंडल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या कुंडल्यांचा अभ्यास ते करत असतील. त्यामुळे त्यांनी छातीडोकपणे हेच सांगितलंय की सर्वाधिक पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की सर.